नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मी पण एकदम मस्त मजेत. भरपूर दिवस झाले ब्लॉग अपलोडच केला नव्हता चॅनलवरती, कारण का शूट करायला अजिबातच वेळ भेटत नव्हता. मुलांच्या परीक्षा चालू होत्या, त्याच्यात त्यांचा अभ्यास घेणं, आणखीन माझं काय काय काम चालू होतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला अजिबातच टाइम भेटत नव्हता. पण आता मी त्यातून फ्री झालेली आहे. आता मी स्टार्ट करणार आहे रोज नवीन नवीन माझ्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण आहेत ते मुलांसोबतच्या मजा मस्करी हे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे. तर जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण का तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला भरपूर असं मोटिवेशन भेटतं. चला आता सकाळपासूनचा माझा ब्लॉग सुरू करूया. आज पण माझी सकाळ ही नेहमीसारखीच 5:30 वाजता झाली. फक्त खाली येईपर्यंत हा 10 मिनिटं उशीर होतोच. आज मुलांचा शेवटचा पेपर होता आणि आज त्यांना टिफिनमध्ये मी इन्स्टंट रवा डोसा देणार होती. हा डोसा मुलांना भरपूर आवडतो आणि त्यामुळे त्यांचा टिफिन हा कायम रिकामाच येतो. हा डोसा इन्स्टंट आहे म्हणून त्याचं बॅटर बनवून 10 मिनिटं त्याला बाजूला ठेवायचं असतं. म्हणून आधी पाणी न पिताच मी किचनमध्ये आली. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा बेसन घेऊन छान मिक्स करून घेतलं आणि ते बारीक करून घेतलं. हा बघा रवा किती छान बारीक झालाय. आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून मी त्याच्यामध्ये अंदाजे दही मिक्स करून घेतलं. आणि मग ते छान फेटून वगैरे घेऊन एका बाजूला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. ते रेस्ट होते तोपर्यंत मी म्हटलं माझं पाणी वगैरे मी पिऊन घेते. मला सकाळ सकाळ बाहेरचं दृश्य बघायला भरपूर आवडतं. आत्तापर्यंत तुम्हाला पण हे समजलं असेल, कारण का माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं दृश्य दाखवत असते. मी मस्त पाणी पिऊन घेतलं. बाहेरचा नजारा तर बघाच काय भारी वाटतोय. मग मी परत आले किचनमध्ये. रव्याने मस्त पाणी पिऊन घेतलेलं. रवा पण छान फुलला होता. मग मी त्याच्यात अजून थोडंसं पाणी ओतून बॅटर छान डोशासारखं हवं तसं मी करून घेतलं. हे सगळं अंदाजानेच करते मी. त्यात चवीनुसार मीठ टाकलं, सोडा टाकला आणि छान फेटून घेतला. मग त्याला मस्त छोटे छोटे बबल्स येतात. बॅटर पण फ्लफी होतं. मग एक पॅन घेऊन त्यावर मी एरवी तूप लावते, पण नेमकं तूप संपल्यामुळे मी आज तेलाचा स्प्रे केला. आणि जास्त पण तेल नको म्हणून मी टिश्यू पेपरने ते छान पुसून पण घेतलं. मग एक एक करून छान डोसे स्प्रेड करून घेतले. मुलांना असा स्पॉन्ज डोसा भरपूर आवडतो. बघा कसं पटकन निघालं ना. त्यावर आपण कांदा, टोमॅटो, मिरची पण घालू शकतो. पण मुलांना प्लेनच आवडतो म्हणून मी काहीच टाकलं नव्हतं. नुसता डोसा नको म्हणून काहीतरी दे असं मुलांचा हट्ट होता. म्हणून त्यांना घरी केलेले चिप्स पण तळून दिले. घरचे चिप्स असल्यामुळे ते देताना मी एकदम निर्धास्त असते. नेक्स्ट टाइम बनवीन तेव्हा नक्की जास्त बनवणार. टिफिन रेडी झाला त्यानंतर आले टेरेसवर. मस्त गार हवा सुटलेली. छान फ्रेश वाटत होतं. पावसाचे ढग पण येत होते मध्ये मध्ये आणि त्यातून हा सूर्यप्रकाश पण बाहेर पडत होता. मग मुलांचं आवरलं आणि त्यांना स्कूलमध्ये सोडून परत आले. त्यानंतर घरची आवराआवर केली, सगळा कचरा वगैरे काढून घेतला आणि झाडांना पाणी घालायला वरती आले. बघते तर काय त्या टोमॅटोचं झाड आहे भरपूर सुकलेलं वाटत होतं. म्हणून टाईम काढला आणि झाडांची क्लिनिंग करायची असं ठरवलं. सगळी सुकलेली पानं, फांद्या आणि सुकलेले टोमॅटो सगळे साफ करून घेतलं.
पूर्ण क्लिनिंग करून झाल्यानंतर मग बघा कसं प्रसन्न दिसायला लागलं ना झाड. आता बघा कसं जोमाने वाढतात टोमॅटोचं झाड. तर अशी गेली माझी आजची सकाळ. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय.